श्रोते हो, नमस्कार. सार्थश्री ज्ञानेश्वरी अध्याय 15 भाग 2. आज गीता जयंती. परमपिता परब्रह्म गीताकार श्रीकृष्ण श्री वासुदेव ज्यांनी अर्जुनाचे निमित्त करून समस्त मानवांना स्वतःच्या कल्याणासाठीचा परम मार्ग उपदेश केला, त्या भगवान श्रीकृष्णांना अंतःकरणपूर्वक पुन्हा पुन्हा नमस्कार करून आजचा भाग सुरू करत आहे. श्रोते हो, नमस्कार. अध्याय 15 भाग 2. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, जगद्व्यापका जनार्दना, आनंद घना अविनाशा, सकळ देवा आदिदेवा, कृपाळूजी केशवा, महानंदा महानुभवा, सदाशिवा सहजरूपा, चक्रधरा विश्वंभरा, गरुडध्वजा करुणाकरा, सहस्रपादा सहस्रकरा, क्षीरसागरा शेषनयना, कमलनयना कमलापती, कामिनी मोहना मदनमूर्ती, भवतारका धरित्याक्षिती, वामनमूर्ती त्रिविक्रमा, अगाये सगुणा निर्गुणा, जगच्चनित्या जगज्जीवना, वसुदेव देवकी नंदना, बाळरांगणा बाळकृष्णा, तुका आला लोटांगणी, मज ठाव द्यावा जी चरणी, हे चिकरितसे विनवणी, भवबंधनी सोडवावे. मागील भागात अर्जुनाने आपले अवघे अवदान भगवंताकडे लावलेले पाहून देवांनी संसार वृक्षाचे वर्णन करण्यास सुरुवात केली आहे. मग म्हणे धनंजया, ते ऊर्ध्वगा तरुयया, येणे रुखेची काजया, ऊर्ध्वता गमे, हे रवी मध्योर्ध्व अध, हे नाही जेत भेद, अद्वयासी एकवद जया ठाई, जो नाही की जता नादू, जो असौरभ्य मकरंदू, जो अंगी थिला आनंदू, सुरते वीन, जया जे अरा परवते, जया जे पुढे मागवते, दिसते नवीन दिसते, अदृश्य जे, उपाधीचा दुसरा घालिता ओपसरा, नामरूपाचा संसारा, होय जयाते, ज्ञातृज्ञेयाविहीन, नुसधेची जे ज्ञान, सुखा भरले गगन, गाळीव जे कार्य ना कारण, जया दुजे ना एकपण, आपण पया जे जाण, आपणची, ऐसे वस्तू जे साचे, ते ऊर्ध्व गायया तरुचे, ते तार घेणे मुळाचे, ते ऐसे असे, तरी माया ऐसी ख्याती, नसतीच यया आथी, का वांजेची संतती वानवे जैशी, तैसी सतना सत होय, जे विचाराचे ना मनस आहे, ऐसे या परीची आहे अनादी म्हणते, जे नाना तत्वांची मांदुस, जे जगदभ्राचे आकाश, आकार जाताचे दुसघडी केले, जे भवद्रुम बिजिकी, जे प्रपंच चित्र भूमिका, विपरीत ज्ञान दीपिका सांचिली जे, ते माया वस्तूच्या ठाई असे, जैसेनी नाही, मग वस्तू प्रभाची पाही प्रकट होय. देव म्हणतात, अर्जुना, ह्या वृक्षाचे ते ब्रह्म ऊर्ध्व आहे, पण त्याला ती ऊर्ध्वताही या वृक्षामुळेच आल्यासारखी आहे. वास्तविक पाहता ते जे ऊर्ध्व, ते निष्टंक अद्वय असल्यामुळे त्याच्या ठिकाणी खाली, वर किंवा मध्य असा भेद नाही. जो कानाला विषय न होणारा नाद, ग्रहणाला विषय न होणारा सुगंध व जो विषया वाचून होणारा आनंद असा आहे. जे वस्तुतः अदृश्य आहे, म्हणून ज्याला अलीकडे, पलीकडे, पुढे, मागे असे काहीही नसताना तसे आहे असे वाटते. ज्या वस्तूच्या ठिकाणी उपाधीच्या आगंतुक संबंधामुळे नामरूपादी व्यवहार घडतो, ज्ञातानेय भावविरहित जे केवळ ज्ञान मात्र आहे, व जे गाळीव गगन म्हणजे आकाशाहूनही सूक्ष्म असून केवळ सुखघन आहे, जे कोणापासून उत्पन्न झालेले नाही व जे कोणाचे कारणही नसते, तसेच ज्याच्या अपेक्षेने दुसरे असे काही नाही, म्हणून ज्याला एकपणाही नाही, असे जे स्वसंवेद स्वप्रकाश आहे, अशी जी सद्रूप वस्तू, ती या संसार वृक्षाचे ऊर्ध्व होय. तेथे हा वृक्षाचे मूळ घेणे ते असे आहे. वांजेच्या संततीचे वर्णन करण्याप्रमाणे माया अशी नसतीच प्रसिद्धी झालेली आहे. ती माया सतही नाही किंवा असतही नाही, सत्सद्विलक्षण अनिर्वचनीय आहे. ती विचारापुढे मुळीच टिकत नाही व अशी असूनही तिला अनादी म्हणतात. जी अनेक तत्वांची, पंचमहाभूतांची, तशीच जी सर्व साकार वस्तरूप पदार्थांची घडीच आहे, जी भववृक्षाचे बीज आहे, जी प्रपंचरूप चित्राचा पट आहे, तशीच विपरीत ज्ञान करून देणारी जी खडी दिवटीच आहे, ती माया ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी आहे. पण कशी आहे म्हणून म्हणाल तर नसल्यासारखीच आहे. म्हणून तिचे जे दिसणे ते तिचे नसून तो वस्तू प्रकाशच असतो. जेव्हा आपण या आली निद, करी आपण पेजे विमुग्ध, का काजळी आणि मंद प्रभादीपी, स्वप्नी प्रिया पुढे तरुणांगी, निदेली चेवउनी वेगी, आलिंगिले विन आलिंगी सकामू करी,
तैसी स्वरूपी झाली माया आणि स्वरूपनेने धनंजया तेची रुखयया मूळ पाहिले वस्तुसी जो आपला अबोधू तो ऊर्ध्वी आटुळ जे कंदू वेदांती हाची प्रसिद्धू बीज भाव घन अज्ञान सुषुप्ती तो बीजांकुर भाव म्हणती एर स्वप्न हन जागृती हा फळ भाव तेचा ऐसी या वेदांती निरूपण भाषा प्रतिती परी ते असो प्रस्तुती अज्ञान मूळ ते ऊर्ध्वात्मा निर्मळे अधोध्व सुचितीमुळे बळीया बांधून आळे माया योगाचे मग आधिली सदेहांतरे उठती जे अपारे तै चौपासी घेऊन आगारे खोलावती ऐसे भवद्रुमाचे मूळ हे उद्वी करी बळ मग आणि यांचे बेंचळ अधिदावी ते चिदवृत्ती पहिले महतत्व उमलले ते पान वालले धुले एक निघे. पण हे करण्याचे कारण असे की जेव्हा आपल्याला झोप येते तेव्हा ती आपल्यालाच ज्ञानशून्य करते किंवा दिव्याच्या आश्रयावर असणारी काजळे त्यालाच मंदत्व आणते. स्वप्नात तरुण स्त्री आपल्या पतीसनिध शयन करून त्याला स्वप्नातच झपाट्याने जागा करते व आलिंगन न देताच अलिंगून त्याला सकाम करते. अर्जुना, त्याप्रमाणे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ही माया असून ती ब्रह्मालाच आच्छादन करते, कळू देत नाही व तीच या संसार वृक्षाचे पहिले मूळ होय. माया स्वाश्रया स्वविषया या शास्त्र सिद्धांताचे हे वर्णन आहे. वस्तूला स्वस्वरूपाविषयीचे जे अज्ञान तोच ऊर्ध्वाच्या ठिकाणचा मूलकंद होय व हाच वेदांत शास्त्राचा बीजभाव म्हणून प्रसिद्ध आहे. निबिड अज्ञान रूप जी सुषुप्ती तो बीजांकुर भाव होय आणि दुसऱ्या ज्या स्वप्न व जागृती ह्या अवस्था त्यांना तिचा फलभाव अशी संज्ञा आहे. वेदांत शास्त्रात ह्यांचे अशा प्रकारे निरूपण करतात. पण ते असो, मुख्य गोष्ट सर्वांचे अज्ञान हे मूळ आहे ही होय. मायेचे बळकट आळे बांधून ऊर्ध्वजी निर्मळ आत्मवस्तू त्याच्या ठिकाणी ते अज्ञानमुळे बळकट करते. मग खालच्या बाजूस अपार देहांतरे उत्पन्न होऊन ती चौफेर आधार घेऊन खोल जातात. हे जे भववृक्षाचे मूळ ते ऊर्ध्व जे ब्रह्म त्याच्या ठिकाणी बळावते व मग अंकुरांचे झुपकेच्या झुपके खालच्या बाजूस दिसू लागतात. मग चिदवृत्ती म्हणजे जी माया त्या मायेपासून महतत्व हे पहिले कोवळे पान फुटते. मग सत्वरज तमात्मकू त्रिविध अहंकारू जो एकू तो तिवना जो मुकू डिरू फुटे तो बुद्धीची घेऊन आगारी भेदाची बुद्धी करी तेत मनाचे डाळ धरी साजेपणे ऐसा मुळाची आगाडिका कल्परस कोवळिका चिच्चतुष्ट डहाळिका कौंभेजतो मग आकाश वायू द्योतक आप पृथ्वी हे पाच फुंक महाभूतांचे सरोक सरळे होती तैसी श्रोत्रादी तन्मात्रे ती अंगवसा गर्भपत्रे लुळलुळी ती चित्रे उमळती गा तेत शब्दांकुरवरी पडी क्षोता वाढी देवडी होता करीत कांडी आकांक्षेची अंगत्वचेचे वेल पल्लव स्पर्शांकुरी घेती धाव तेत बांबळ पडे अभिनव विकारांचे पाठी रूपपत्र वेली चक्षु लांबते कांडे घाली ते वेळी व्यामोहाता भली पहाळी जाय आणि रसांचे अंग वसे वाढता वेगे बहुवसे जिवे आरतीची असोसे निगती बेंचे तैसीची कोंबेले निगंदे घ्राणाची डिरी थाऊ बांधे तेत तळू घे स्वानंदे प्रलोभाचा एवं महदहम बुद्धी मने महाभूत समृद्धी ये संसाराचे अवधी शासन जे किंवा नाही आटे अंगी हा अधिक फांटे परी शिंपीची एवढे उमटे रूपे जेवी का समुद्राचे नी पैसारे वरी तरंगता असारे तैसे ब्रह्मची होय वृक्षाकारे अज्ञान मूळ त्यालाच बुद्धिरूप दुसरी डाळी फुटून भेदवृद्धी होते. मग चितवृत्ती म्हणजे जी माया त्या मायेपासून महतत्व हे पहिले कोवळे पान फुटते. नंतर सत्वरज तमात्मक जो अहंकार ते त्रिदळ खाली पुढे फुटते. त्यालाच बुद्धिरूप दुसरी डाळी फुटून भेदवृत्ती होते. त्या योगाने मनरूप डाळीला जीवन मिळून ती टवटवीत होते. याप्रमाणे मूळ बळकट झाल्यावर विकल्प रसाने पोचलेल्या चित्त चतुष्ट याच्या मन बुद्धी चित्त अहंकार कोवळ्या डाळ्या फुटतात. मग आकाश वायू तेज आप व पृथ्वी असे पंचमहाभूतांचे जोराचे सरळ फोक फुटतात. मग त्या फोकांना श्रोत्रादी ज्ञानेंद्रिय व त्यांचे विषय अशी विचित्र कोवळी पालवी फुटते. मग श्रोताच्या ठिकाणी शब्दरूप अंकुराची वाढ होऊन श्रवणाची आकांक्षा उत्पन्न होते. मग त्वगिंद्रिय रूप वेल व पालवी आपला विषय जो स्पर्शांकुर तिकडे धाव घेतात. त्यामुळे अनेक नवे नवे विकार उत्पन्न होतात. नंतर रूप विषयक पालवीपर्यंत
चक्षु आपली धाव पोचवितो. त्यामुळे व्यामोह फार वाढतो. नंतर रसरूप विषयाची डहाळी वाढली असता जिवेला लोलुपतेची अनेक पाने फुटतात. त्याचप्रमाणे गंधरूप कोंबाकडे घ्राणरूपी डिरी जोराने धाव घेते व तेथे प्रलोभित होऊन आनंदाने वास करते. ह्याप्रमाणे महतत्वापासून उत्पन्न झालेली मन, बुद्धी, अहंकार व पंचमहाभूते मिळूनच सर्व संसार बनतो. किंबहुना ह्या आटांचा हा संसार अंगाने कितीही विस्तारला तरी शिंपीवर भासणारे रूप जसे शिंपी एवढेच असते, किंवा समुद्रावरील लाटांचा विस्तार समुद्राच्या बाहेर नसतो, त्याप्रमाणे ह्या अज्ञानमूलक संसार वृक्षाकाराने ब्रह्मच नटते. जसा स्वप्नस्थ पुरुषाचा परिवार हा तो एकटाच बनलेला असतो, तसा हा संसार वृक्ष विस्तार हा त्याचाच एकट्या ब्रह्माचा पसारा होय. परी ते असो हे ऐसे, कावरे झाड उससे, यया महदादी आरवसे, अधोशाखा आणि अश्वत्थू ऐसे याते, म्हणती जे जाणते, तेही परिस हो येते, सांगी जैल. तरी श्वामनी जे उखा, तोवरी एक सारिखा, नाही निर्वाह होय या रुखा, प्रपंच रूपा. जैसा न लोटता क्षणू, मेघू होय नाना वर्णू, का विजून से संपूर्ण, निमेष भरी. का ना कापतया पद्मदळा, वरिलिया बैसका नाही जळा, का चित्त जैसे व्याकुळा माणुसाचे, तैसीची ययाची स्थिती, नासत जाय क्षण क्षणाप्रती, म्हणून यया ते म्हणती अश्वत्थू हा. आणि अश्वत्थू येणे नावे, पिंपळू म्हणती स्वभावे, परी तो अभिप्राय नोहे श्रीहरीचा. एरवी पिंपळू म्हणता विकी, मी या गती देखील असे निकी, परी ते असो काय लौकिकी, हेतू काज. म्हणून हा प्रस्तुतू अलौकिकू परी सा ग्रंथू, तरी शनिकत्वेची अश्वत्थू बोली जे हा. आणि कुही एकू थोरू, यया अव्यत्वाचा डगरू, आती परी तो भितरू, ऐसा आहे. परंतु हे असो, ज्याला महदादी अधशाखा आहेत असा हा चमत्कारिक वृक्ष आहे, आणि ह्याला अश्वत्थू असे विद्वान का म्हणतात तेही तुला सांगतो. श्वा म्हणजे उद्या असे म्हणेपर्यंतही हा प्रपंच वृक्ष एक रूपाने असेल असे सांगता येत नाही. क्षणही न लोटता मेघ जसा अनेक रंगांचा होतो, किंवा वीज ही एक निमिषभरही पूर्णपणे नसते, किंवा हलणाऱ्या कमलपत्रावर जल क्षणभरही स्थिर नसते, अथवा व्याकुळ मनुष्याचे चित्त जसे चंचल असते तशीच ज्याची स्थिती क्षणाक्षणाला बदलत असते, म्हणून त्याला अश्वत्थ असे म्हणतात. एरवी अश्वत्थ शब्दाचा व्यवहारात पिंपळ असा अर्थ आहे, परंतु येथे श्रीहरीचा तो अभिप्राय नाही. एरवी लौकिकात ह्या वृक्षाला पिंपळ म्हणतात हे खरे, पण तसे असले तरी येथे लौकिक दृष्टी घेऊन काय करायचे आहे. तेव्हा प्रस्तुत ग्रंथ लौकिक स्वरूपाचा नसल्यामुळे अश्वत्थ शब्दाचा अर्थ क्षणभरी न टिकणारा असा करणेच बरे. आणि कुही एकू थोर, यया अव्ययत्वाचा डगरू, आथी परी तो भीतरू, ऐसा आहे. जैसा मेघांचे नितोंडे, सिंधू एका अंगे काढे, आणि नदी एरीकडे भरतीची असते, ते तो ओहटे ना चढे, ऐसा परिपूर्णूची आवडे. परी ते फुली जवन उघडे, मेघा नदीची, ऐसे या रुखाचे होणे जाणे. न तर्के होते नि वहिलेपणे, म्हणून यया ते लोकू म्हणे अव्ययू हा. एरवी दानशिळू पुरुषू, वेचकपणेची संचकू, तैसा वेळेची हा रुखू, अव्ययो गमे. जाता वेगे बहु असे, नवचे का भूमी रुतले असे, रथाचे चक्र दिसे जिया परी, तैसे काळातिक्रमे जे वाळे, ते भूतशाखा जेथ गळे, तेथ कोडीवरी उमाळे, उठती आनिक, परी एकी केदवा गेली, शाखा कोणी केदवा झाली, हे नेनवे जेवी उमलली, आषाढ आभरे. महाकल्पाच्या शेवटी उदिले या उमळती सृष्टी, तैसेची आणखीचे दांग उठी सासिन्नले. संवार वाते प्रचंडे, पडती प्रळयांतीची सालडे, तव कल्पादीची जुंबाडे पाल्ले जिती. रिगे मनवंतर मनू पुढे, वंशावरी वंशाचे मांडे, जैशी ईशुवृद्धी कांडे न कांडे, जिंके नेवी. कलियुगांती कोरडी, चहुयुगांची साले सांडी, तव कृतयुगाची पेली देवडी पडे पुढती. वर्तते वर्ष जाये, ते पुढीला मुळा हारी होय, जैसा दिवसू जातकी येत आहे, हे चोजवेना. तेव्हा प्रस्तुत ग्रंथ लौकिक स्वरूपाचा नसल्यामुळे अश्वत्थ शब्दाचा अर्थ क्षणभरी न टिकणारा असा करणेच बरे. आणखीही या वृक्षाची अव्यय अशी थोर प्रसिद्धी आहे, पण आतून बारकाईने पाहता तो अशा स्वरूपाचा आहे. ज्याप्रमाणे समुद्राचे पाणी मेघाच्या रूपाने एका अंगाने आकर्षण केले जाते व दुसऱ्या बाजूने नदीच्या द्वारा भरत असते. समुद्र हा वाढतही नाही
किंवा कमीही होत नाही असा परिपूर्ण दिसतो. परंतु ही त्याची पूर्णता मेघांद्वारा शोषण व नदीच्या द्वारा पोषण ह्यांना खंड नाही तोपर्यंतच होय. तसे ह्या वृक्षाचे होणे जाणे न समजण्या इतके त्वरित घडते. म्हणून लोक ह्याला अव्यय म्हणजे अविनाशी असे म्हणतात. पाहू गेले तर दानशूर पुरुष हा द्रव्याचा व्यय करूनही वास्तविक संचयकच असतो. तसा ह्या वृक्षाचा नाश होत असूनही हा अविनाशी आहे असे वाटते. अतिशय वेगाने जाणारे रथचक्र जसे भूमीला स्पर्श करीत आहे असे वाटत नाही, त्याचप्रमाणे काळ मर्यादेनंतर जी जीवशाखा जीर्ण होऊन जेथे गळते तेथेच आणखी कोट्यावधी अंकुर उत्पन्न होतात. आषाढ मासातील अभ्रे एकावर एक कशी व कोठून येतात हे जसे कळत नाही, तसे एक शाखा गळली केव्हा व कोट्यावधी आणखी आल्या केव्हा हे कळत नाही. महाप्रलयाच्या वेळी दृश्य सृष्टी शाखा गळून पडतात व स्वर्गारंभी तसेच अनेक कोंब फुटतात. प्रचंड संहार वाताने प्रलयकाळी ह्या वृक्षाच्या साली गळून पडतात. तोच कल्पारंभ काळी त्याला अनेक झुंबड शाखा समुदाय उत्पन्न होतात. ऊस ज्याप्रमाणे पेरापुढे पेर असा वाढतो, त्याप्रमाणे एका मनवंतरापुढे दुसरे मनवंतर व एका वंशापुढे दुसरा वंश अशी ह्या विश्वाची रहाटी चालू आहे. कलियुगाच्या अंती चार युगातील शरीरे नाश पावतात. तोच कृतयुगाला आरंभ होऊन पुन्हा त्यांची उत्पत्ती व वाढ होते. चालू वर्ष संपते ते पुढल्या वर्षाला आमंत्रण देऊन सरते. उदाहरणार्थ ज्याप्रमाणे दिवसामागे दिवस अहोरात्र मिळून होणारा दिवस कसा जातो व येतो ते कळत नाही. जैशा वारियाच्या झुळका सांदा ठाऊका नव्हे देखा, तैस्या उठती पडती शाखा नेनो किती. एकी देहाची डिरी तुटे तव देहांकुरी बहुवी फुटे, ऐसे निभवतरू हा वाटे अव्ययो ऐसा. जैसे वाहते पाणी जाय वेगे तैसेची आणि मिळे मागे, येत असंतची असे जे जगे माई जे संत. का लागोनी डोळा उघडे तव कोडीवरी घडे मोडे, नेनतया तरंगू आवळे नित्यू ऐसा. वायसा एके बुबुळे दोहींकडे डोळा चाळीता पाडे, दोन्ही आती ऐसा पडे ब्रह्मू जेवी जगा. पै भिंगोरी निधे पडली ते गमे भूमिसी जैसी जडली, ऐसा वेगातिशया फुली हेतू होय हे भुव सो झडती. अंधारे भोवंडिता कोलती ते दिसे जैसी आयती चक्राकार, हा संसार वृक्ष तैसा मोडतू मांडतू सहसा न देखून लोकू पिसा. अवयव मानी पर्यायाचा वेगू देखे जो हा क्षणिकायसा ओळखे, जाणे कोडी वेळा निमिखे होत जाय. नाही अज्ञाना वाचुनी मूळ ययाचे असिले पण टवाळ, ऐसे झाडची सिनसाळ देखिले जेणे. तया ते गा पंडुसुता मी सर्वज्ञ ही म्हणे जाणता, पै वाघ ब्रह्मा सिद्धांता वंद्यू तोची. योग जाताचे जोडले तया एकासेची उपेगा गेले, किंबहुना जे आले ज्ञानही त्याचेनी. हे असो बहु बोलणे वाणिजेल तो कवरी, जो भवर उखू जाणे उखी ऐसा. जशा एकामागून एक येणाऱ्या वाऱ्यांच्या झुळकांची संधी लक्षात येत नाही, तशाच किती शाखा गळाल्या व किती उत्पन्न झाल्या ह्याचा थांग लागत नाही. एक देह गळून पडावा, तो दुसरे अनंत उत्पन्न व्हावे, या क्रमामुळे हा भववृक्ष अव्यय म्हणजे नित्य आहे असा वाटतो. वेगाने वाहणारे पाणी जाते तोच येते, तसेच मागील पाणी येते. तसे नित्य पालटणारे जगत स्थिर आहे असे वाटते. डोळ्याचे पाते लवते न लवते तोच लाटांच्या कोट्यावधी घडामोडी होत असतात. पण हे समजणाऱ्याला मात्र समुद्राचा तरंग स्थिर आहे असा वाटतो. कावळा आपला एकच डोळा दोन्ही गोलकांच्या ठिकाणी त्वरेने चालवतो, त्यामुळे त्याला दोन डोळे आहेत असा जगाला भ्रम होतो. किंवा भूमीवर टाकलेला भोवरा भूमीवर चिटकून उभा आहे असा भ्रम होण्याचे कारण त्याच्या ठिकाणी अत्यंत वेग असतो हे होय. किंवा आणखी अंधारात खोलीत वेगाने फिरवली असता ती जशी एकच वर्तुळाकार रेघ आहे असे वाटते. त्याप्रमाणे हा संसार वृक्ष सारखा नाश पावत आहे व उत्पन्न होत आहे. पण हे न कळल्यामुळे वेडे लोक तो नित्य आहे असे मानतात. परंतु जो कोणी ह्याचा वेग जाणून हा क्षणिक आहे व निमिषात कोट्यावधी वेळा होतो जातो असे ओळखतो व ह्या वृक्षाला अज्ञाना वाचून दुसरे मूल कारण नाही आणि ह्याचे असले पण हा केवळ भ्रम होय असे व हे नाशिवंत आहे असे जो जाणतो, अर्जुना मी सर्वज्ञही त्याला जाणतो असे म्हणतो. आणि श्रुती सिद्धांतालाही तोच वंद्य आहे. सर्व योगांचे फळ त्या एकट्याच्याच पदार्थ पडले, किंबहुना ज्ञानही त्याच्याच आश्रयाने तगले आहे. हे पुष्कळ वर्णन आता पुरे. जो ह्या भववृक्षाला अनित्य आहे असे जाणतो त्याचे कोण वर्णन करू शकणार. धन्यवाद. श्रीकृष्णार्पण वस्तू.